ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। तिकडे बीड जिल्ह्यातील बीड, परळी, गेवराई, माजलगाव, धारूर आणि अंबाजोगाई या 6 नगरपालिकांची मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे। साधारणपणे दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल अपेक्षित असून त्या दृष्टीने प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे। बीड जिल्ह्यातील 6 नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर तसंच गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। बीड, गेवराई आणि परळ या 3 नगरपालिकांच्या निवडणुका लक्षवेधी झाल्या होत्या आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, आज नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायतीचा निवडणुकीचा खरं तर निकाल हाती येणार आहे। अनेक दिग्गजांची बीडमध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। बरेच दिवस उमेदवार आजच्या या दिवसाची वाट पाहत आहेत। कशा पद्धतीने प्रशासनाकडून देखील आज तयारी करण्यात आलेली आहे? बीड जिल्ह्यामधल्या 6 नगरपालिकाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीनं जो आज निकाल आहे त्या अनुषंगाने मोठी तयारी करण्यात आली। त्याचबरोबर जवळपास 83 लोकांवरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। तर पोलीस प्रशासनाचा जो बंदोबस्त आहे तो देखील मोठ्या प्रमाणात आहे। विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक यांनी बीड जिल्ह्यामध्ये विजयी मिरवणूक काढता येणार नाही अशा पद्धतीने सक्त इंस्ट्रक्शन दिलेले आहेत। त्यामुळे कुठलाही गोंधळ होऊ नये या अनुषंगाने प्रशासन काळजी घेते। विशेषतः बीड जिल्ह्यात जर बघितलं तर 6 नगरपालिकापैकी राज्याचं लक्ष लागलेली परळीची नगरपालिका, ज्यामध्ये भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे हे एकत्रित ही निवडणूक लढवत होते आणि पहिल्यांदा ही एकत्रित निवडणूक लढवतात। त्याचबरोबर त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून त्या ठिकाणी बजरंग सोनवणे हे तळ ठोकून होते। राष्ट्रवादी शरद पवार गट देखील त्या ठिकाणी मोठ्या ताकदीने निवडणूक लढवतोय। त्यामुळे नेमकं परळीमध्ये काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागले। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पंडित आणि पवारांचा संघर्ष हा महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे। यामध्ये गेवराई नगरपालिकेमध्ये वाद देखील झालेला होता। मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात दगडफेकीची देखील घटना घडली होती। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी देखील नेमके वर्चस्व कोण प्रस्थापित करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तर बीडमध्ये जर आपण पाहिलं तर क्षीरसागर बंधूंची प्रतिष्ठापना लागली। यातच जे विजयसिंह पंडित आहेत यांनी देखील बीडमध्ये लक्ष घातलेलं आहे आणि ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावरती डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर पालकमंत्री असलेले अजित पवार यांनी बीड नगरपालिकेची सगळी सूत्र आहे ते विजयसिंह पंडित यांच्याकडे दिलेले होते। विशेषतः आपण जर बघितलं तर भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील प्रचाराच्या स्टार प्रचारक म्हणून बीड जिल्ह्यातल्या 6 नगरपालिकांमध्ये मोठ्या सभा घेतलेल्या होत्या। त्या अनुषंगाने त्यांची देखील प्रतिष्ठापना लागली। तर दुसरीकडे पालकमंत्री म्हणून अजितदादा आहेत। त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री असताना किती नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात येत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। बीड जिल्ह्यामध्ये 5 नगरपालिका या पक्षावरती लढल्या जातात। तर अंबाजोगाईची नगरपालिका ही आघाडीकडून लढली जाते। त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट हे एकत्रित येऊन लोकविकास आघाडी केली आहे। तर भाजपच्या वतीने जनविकास आघाडीच्या माध्यमातून फाईट केली जाते। त्यामुळे एकंदरीत बीड जिल्ह्यामध्ये मतदानाच्या दिवशी ज्या पद्धतीने मारहाणीच्या घटना समोर आल्या होत्या त्या अनुषंगाने प्रशासन देखील अलर्टवरती आहे। एकंदरीत जर बघितलं तर या निवडणुका ह्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची रंगीत तालीम असते। त्यामुळे मोठा पक्ष कोण या अनुषंगाने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। निश्चितच काही तासातच निकाल हाती येतील। सुरेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। दरम्यान